नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. यापासून गोड पदार्थ बनवणार आहे. तर इथं मी आज नैवेद्यासाठी बनवणार आहे हा गोड पदार्थ. सुरुवातीला इथं गूळ वितळून घ्यायचा पाण्यामध्ये. गूळ आधीच थोडासा मऊ झालेला आहे गरमीमुळं. त्यामुळं इथं फक्त पाणी टाकून विरघळून घ्यायचं आहे. आता इथं 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे. आणि कमी गोड आवडत असेल तर 2.5 वाट्या पाणी टाकलं तरी चालतंय. तर इथं मी बरोबर असं गोड लागावं यासाठी 2 वाट्या वापरल्यात पाणी. आता हे चाळून घ्यायचे. गुळामध्ये खडे असण्याची शक्यता असते. त्यामुळं आता गूळ एकदम छान असा विरघळलेला आहे पाण्यामध्ये. बघू शकता याच्यामध्ये खडे निघालेले आहेत थोडे-थोडे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं मी चाळून घेतलेला आहे. थोडासा गुळाचं पाणी आहे ते बाजूला काढून ठेवायचे थोडंसं. आता ह्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा सुरुवातीला. नंतर गव्हाचं पीठ टाकायचं लागेल तसं. आता 4 ते 5 जणांसाठी मी इथं गोड भजी बनवणार आहे. यासाठी इथं प्रमाण बघू शकता. आता इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. जेवढं या गुळाच्या पाण्यामध्ये पीठ बसेल एवढं टाकून घ्यायचंय. रवा फुगत राहतो असं पीठ कालवत राहिलेस. विलायची पावडर टाकायची अर्धा चमचा. चिमूटभर मीठ टाकायचंय. तर रवा फुगल्यावर आणखीन थोडंसं हे पीठ घट्ट होतं त्यासाठी राहिलेलं गुळाचं जे पाणी बनवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी. आता रवा टाकल्यामुळं थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि पीठ फुगतं त्यामुळं रव्यामुळं. तर आता पाणी थोडं थोडं टाकत राहायचं. आता इथे एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता खाण्याचा सोडा एक चिमूटभर टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. तर या पद्धतीने एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता. आता ह्याला 10 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. एक-एक पिठाच्या गाठी असल्यामुळे मी अशा पद्धतीनं चमच्यानं हलवून आता हे पीठ एकजीव झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीनं. तर आपल्याला एकदम छान गोल असे भजे तेलामध्ये सोडता येतील अशा पद्धतीचे एकदम छान असं पीठ तयार झालंय. आता गॅस पेटवून घ्यायचा आणि कढई ठेवायची. आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय. आता तेल छान असं गरम होऊ द्यायचे. आता थोडंसं मी पीठ टाकून बघितलेलं आहे, तर इथं तेल आणखीन थोडंसं गरम झालेलं नाही. आता तेल छान असं गरम झालेलं आहे. आता गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि अशा पद्धतीनं तेलामध्ये भजे गोल-गोल आकारामध्ये सोडून घ्यायचे.
आता खालचा भाग एकदम छान असा ह्या भजीचा तळून झालेला आहे. तर असे भजे पलटून घ्यायचे आणि वरचा भाग पण तळून घ्यायचा आहे. आता एकदम छान असे भजे तयार झालेले आहेत बघू शकता. याच पद्धतीने मी सर्व भजे तयार करून घेणार आहे. आता इथं मी पेपर ठेवलेला आहे प्लेटमध्ये आणि प्लेटवरच नंतर पेपरवर भजे टाकून घ्यायचे. आता इथं सर्व भजे तयार झालेले आहेत बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.